श्री राम 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 श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सा गा म प म गा म गा ग म प नि प प गा म गा म गा सा नि प नि सा गा। हरि जय जय कृष्ण हरि हरि जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम। हरि जय जय राम जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपाल रत गोवर्धन धर गोपाल रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हरि 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 जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि 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 जय जय राम। नीरद सम राम नव नीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम। निसा गम प म ग म ग जय जय राम।
gam pa pa ma ga ma ga jai jai ram. Gam pa ni sa ni ra pa ma pa ga ma ga. Hari jai jai ram. Hari jai jai ram, jai jai ram, jai jai ram. Hari jai jai ram. Durvason dukha vimochak durjana sangama. Hari jai jai ram. Saga samaga pamadama pagama pamaga. Hari jai jai ram. Gama ga pamani pasani re sani ra pama pagama ga. Jai jai ram. Sani ra pa ma ga re ra. Sani ra pa ma ga re ra. Sani ra pa ma ga re ra. Hari jai jai ram. 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 Sharana gata dina charani ne शरणागत दीना शरणी नेयी करुणा दृष्टि निहारे हरे जय जय राम. तनि तनि रब मगरे जनि जय जय राम. सनि रब म गा म गरे रा. सनि रब म गा म गरे सा. सनि रब म गा म गरे सा. हरे जय जय राम जय जय राम. हरे जय जय राम. हरे जय जय राम. हरि जय जय राम. ये सद्गुरु राया कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु देवा कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया. मती मंदनी काहीच नेणू. मती मंदनी काहीच नेणू. सांख्य अथवा न्याया. सांख्य अथवा न्याया कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु देवा कीर्तनी. ये सद्गुरु राया. दीन परी मनास वाटे. हीन दीन परी. हीन दीन परी मनास वाटे. हीन दीन परी मनास वाटे. इच्छा तव गुण गाया. इच्छा तव गुण गाया कीर्तनी. इच्छा तव गुण गाया कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु देवा कीर्तनी. ये सद्गुरु राया. ये सद्गुरु
सनातन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तन ये सद्गुरु ये सद्गुरु देवा कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सारे गा पदा सादा बगरे ग सारे ध ध सा सारे ग रे ग रे ग प ग प ग प द प द सा द ब ग रे ग सा राम गा वा राम धा दिन दिन धा धा राम गा राम गावा गपद परे गपद परे गपद परे राम गावा राम ध्यावा राम गावा राम राम गावा राम ध्यावा राम गावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाण राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम ध्यावा राम ध्यावा माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने राजाधिराज रामचंद्र महाराज की जय 2024 हे वर्ष राम पर्व असं म्हणून सन्माननीय करायला हरकत नाही, कारण इंग्रजांच्या बरोबर 150 वर्ष संघर्ष केला आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन उभा राहिला. तो जेवढ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो त्याच्या 5 पट हा विषय आहे की ज्याच्या संघर्षासाठी 150 नव्हे 500 वर्षाचा संघर्ष झाला आणि त्या 500 वर्षानंतर राम मंदिराचं हे भव्य स्वरूप तुमच्या आमच्या समोर उभं राहिलं. तेव्हा 500 वर्षाच्या दृष्टीनं हे वर्ष तर प्रचंडच मंगलमय म्हणून साजरं करायला हवं.
150 वर्षानंतर 15 ऑगस्ट जर आनंदाचा, तर 500 वर्षानंतर 2024 अत्यानंदाचा असं म्हणायला हरकत नाही. आणि या दृष्टीनं रामचंद्रांच्या त्या मंदिर नवनिर्माणाचा आनंद पर्व आणि अधिक शिवछत्रपतींच्या सिंहासनारोहणाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, असे दोनही शुभ संकेत लक्षात घेऊन आजपासूनची रचना रामायणामध्ये थोडंसं डोकावायचं आणि उत्तरंगात शिवचरित्रामध्ये तीच छाया कुठे दिसते का त्याचा शोध घेत राहायचं. आणि म्हणून राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. समर्थ रामदास स्वामी सांगतायत, राम गावा हे तर सगळे करतीलच, पण याच बरोबर राम ध्यावा. म्हणजे रामचंद्रांचं जीवन ते एकूण रामायण याचा थोडा ध्यानपूर्वक अभ्यास, ध्यानपूर्वक असा अभ्यास झाला आणि यथाशक्ती आचरणाचा प्रयत्न झाला तर काय होईल, राम जीवीचा विसावा. म्हणजे तो ध्यावा झाला की पुढचं फलश्रुती स्वरूप आहे. पण जीवीचा इथे श्वास घ्यायचा आहे. हो, नाही तर जीवी चावी, चावी कुठली, चावी नाही, जीवीचा विसावा. सगळ्या अभंगांचा आणि स्तोत्रांचा नीट परिणाम व्हावा असं वाटत असेल तर हे विश्रामस्थान थोडं आग्रहाने लक्षपूर्वक बघितलं पाहिजे आणि तसंच ते दिलं जातं का याच्यावर सुद्धा ध्यान ठेवलं पाहिजे. नाही तर इच्छा चांगली असते, चांगलंच म्हटलो पण विरामच नाही योग्य झाला तर समोरच्यापर्यंत पोचताना ते विचित्र पोचतं. मी बुवांना भेटायला गेलो होतो, गाढव शांत झोपले होते. तुम्ही बुवांना गाढव म्हटलात? नाही हो. अहो आत्ता ऐकलं मी. नाही हो, मी म्हटलो एवढंच, मी बुवांना भेटायला गेलो होतो, गाढव शांत झोपले होते. अरे परत तेच म्हणताय. त्याचा प्रश्न इतकाच आहे, गाढ व शांत हे दोन्ही झोपेची विशेषण आहेत. गाढ झोप लागली, शांत झोप लागली तर गाढ व शांत हेच त्या बिचाऱ्याला म्हणायचं आहे. पण विराम चुकला. गाढव एका दणक्यात बुवाला गाढव केला ना त्यांनी. गाढव शांत झोपले होते, मी भेटायला गेलो तेव्हा. तेव्हा सगळ्याच स्तोत्रांचा, मंत्रांचा, आरत्यांचा हा थोडासा विराम लक्षात घेऊन राम जीवीचा विसावा असा विचार केला पाहिजे. आणि यासाठी रामायणाचा पहिला संदेश असा की रावण आपोआप होतात, राम करावा लागतो. विस्तार करू आपण या विचाराचा. रावणाचं एकूण चरित्र पाहता ते व्यक्तिवादी आहे. मला सुख मिळालं पाहिजे त्यासाठी मी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे, मी कोणतीही हानी पत्करायला तयार आहे. सुख कोणाचं आवश्यक आहे? व्यक्ती, माझं. हे देशाच्या सुखासाठी नाही चाललेलं, ज्ञातीच्या सुखासाठी नाही चाललेलं, कुठल्या धर्माच्या सुखासाठी नाही चाललेलं, कुलपरंपरेच्या सुखासाठी नाही चाललेलं. व्यक्तिवादी, मला सुख मिळालं पाहिजे यासाठी सगळा आयुष्यभराचा आटा आणि पिटा आहे.
पण हे नैसर्गिक आहे, हे नैसर्गिक आहे. जेव्हा आपण लहान बाळांना भगवंत स्वरूप म्हणतो याचं कारणच ते, त्याला एका विशिष्ट काळापर्यंत स्वार्थ म्हणजे काय कळतच नाही. लहान असतं ते, त्याच्या हातातलं जर खेळणं तुम्ही काढून घेतलं तर ते इतक्या निरागसपणे आपल्याकडं बघतं, माझ्यापेक्षा तुलाच याची गरज आहे, खेळ. ते तुमच्याकडे पाठ करतं, दुसरं खेळणं घेतं, काम सुरू करतं. पण त्याच्या हातातलं खेळणं तुम्ही घ्यायला गेला आणि त्याने समजा ते मागे लपवलं, म्हणजे आई वडील सांगतात आता त्याला कळायला लागलं. मोठं होण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्याला कळायला लागलं. कळायला लागलं म्हणजे काय, त्याला स्वार्थ कळायला लागला. आपलं आहे ते दुसऱ्याला द्यायचं नाही हे त्याला कळायला लागलं, म्हणजे आमचं पोर शहाणं व्हायला. हे नैसर्गिक आहे. हे तुम्ही शिकवून ते पोर शिकत नाही, ते एका विशिष्ट वयानंतर आपोआप असं वागू लागतं. मग तुला मिळालेली गोष्ट तू दुसऱ्याबरोबर अलीकडच्या मराठी भाषेत शेअर केली पाहिजे, हे शिकवावं लागतं. की तुला पेरू मिळाला ना, हो. हा तुझा मित्र आहे ना, हो. दोघं अर्ध अर्ध घ्या, हे आईला सांगावं लागतं. सुख एकमेकांमध्ये वाटून घ्यावं असा राम तयार करावा लागतो. रामाची तयार करण्याची प्रक्रिया आहे, रावण आपोआप आहे. या सगळ्या सृष्टीचाच नियम हा. एखादं चांदीचं भांड, जर तुमची इच्छा अशी असेल की ते चांदीचं भांड हिरवं व्हावं, बुळबुळीत व्हावं, गंजावं, वाईट व्हावं, किती कष्ट करावे लागतील? 0 कष्ट आहेत. कष्टच केले नाही की अधःपाताकडे जाणं हा निसर्गच आहे. चांदीचं भांड नष्टच होणार आहे, पण ते पूजेसाठी रोज स्वच्छ पाहिजे, म्हणजे रोजचं घासणं आलं. चांगल्यासाठी कष्टाला पर्यायच नाही. आणि दुर्लक्षानंतर अधःपाताला पर्याय नाही. हा एकदा जगाचा सिद्धांत लक्षात घेतला म्हणजे मग असा अधःपात का झाला याची वेगळी उदाहरणं शोधावी लागत नाही. ज्या ठिकाणी सावधानता हटी दुर्घटना घटी, बस एकमेव कारण. आणि या चष्म्यातून जर रामायणाकडे पाहिलं तर रामचंद्रांच्या निर्माणामध्ये त्यांच्या वडिलांचा असलेला खूप मोठा सहभाग हा फार विचारात घ्यावा लागेल. राजा दशरथांचं काय वर्णन केलंय वाल्मिकींनी? वाल्मिकी रामायणातलं वर्णन हे गीत रामायणामध्ये अतिशय सुंदर तऱ्हेनं आलंय. माडगुळकरांचं गीत रामायण हे आत्यंतिक अधिकृत रामायण आहे. कारण असं वाल्मिकी रामायणाची पोथी ठेवलीत आणि त्याचं भाषांतर पाहिलं तर 90% त्या सगळ्या ओळींबरोबर हे भाषांतर जुळतं. इतकं ते एकरूप आहे. म्हणजे कवी म्हणून त्यांनी फारशी सवलत घेतलेली नाही. वाल्मिकींना ठेवा कपाटात, कविता माझी आहे, हाणा मग काही इकडून तिकडं, असा सहसा प्रकार झाला नाही. तो वाल्मिकी रामायणातला प्रसंग आपण उघडला आणि त्या संस्कृत श्लोकांचं मराठी भाषांतर वाचू लागलो तर अरे, या मराठी भाषांतरालाच कवितेमध्ये सांगितलं का काय? इतकं एकरूप काव्य माडगुळकरांनी आपल्याला दिलाय. त्यामुळे त्या काव्याचाही आनंद खूप आहे.
एक दोन कडव्याची मजा घेऊ. दशरथाचं वर्णन वाल्मिकी काय करतात ते तसंच्या तसं गीत रामायण. राजाचंच वर्णन आहे त्यामुळे भूपच राग. संस्कृतामध्ये भूप म्हणजे राजा, पण गरीब राजा. पण भूप रागाचे स्वर आहेत सारे गाव गरी. सारे गम पधनिसा मधले दोन सूर अनुपस्थित आहेत. सारे गम म्हणायचं आहे, सारे गप आणि धनिसा तो नी उपस्थित नाही. धनिसा म्हणजे कोण अनुपस्थित आहे? म आणि नी. मनी नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्यामुळं मनी वर्ज असलेला असा हा राजा आहे. आमच्या संगीत लोकांच्या परिसरात हा शब्द परवलीचा आहे. एखाद्याकडे समजा तुम्ही रस्त्यात भेटलात आणि म्हटलात चलो आज समोसा खाऊया का, तर आत्ता पैसे नाहीत हे चार लोकात कसं सांगणार? तो म्हणतो आत्ता नको, भूपराग चालू आहे. पांडुरंग हरी. संकेत अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या. सगळ्या कडव्यांची आता गरज नाही. दशरथाचं वर्णन. दशरथ कसा होता, त्याचा राज्यकारभार, त्याची शिक्षण व्यवस्था, यामुळे समाज कसा झाला होता. स्त्रिया पतिव्रता, पुरुष ही धार्मिक. स्त्रिया पतिव्रता, पुरुष ही धार्मिक. पुत्र उपजती निज कुलदीपक. पुत्र उपजती निज दीपक. नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक. नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक. अतृप्तीचा कुठे न वावर. गृही अंतरी अंतरी. गृही नगरी अंतरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण. इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण. त्या नगरीचे करतो रक्षण. त्या नगरीचे करितो रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा. सूर्य जसा संकरी. हो सूर्य जसा संकरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित. पंढरीनाथ महाराज की जय. काय अप्रतिम शब्दरचना. इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण. म्हणजे मी धर्मपरायण आहे असं सांगायला ज्याला अभिमान आहे आणि ज्याचं वर्तन आहे. आम्ही काही धर्म वगैरे मानत नाही असला कुठलाही डुकरी विचार ज्या राजाला शिवतही नाही असा धर्मपरायण. त्या नगरीचे करतो रक्षण. कसा आहे तो? गृही चंद्रसा. घरामध्ये तो चंद्रासारखा आहे, सगळ्यांना शीतलता देणारा. नगरी
इंद्रसा आपल्या नगरामध्ये इंद्रासारखा आहे, तुला काय पाहिजे सांग. इंद्र देवता तुझी समृद्धी देण्याला सिद्ध आहे. नगरामध्ये इंद्रसा आणि रणांगणात कसा आहे, सूर्य जसा संगरी. आपण आपल्या जीवनाकडे बघितलं तर याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. बरेच लोक गृही सूर्यसा, घरामध्ये असे सूर्यासारखे तण 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 तापट असतात, सगळ्यांना आग लागली, चटकेच बसले, आणि असे तापलेले बाहेर गेले की कोंडावर रागवायची नाही. नगरी चंद्रसा आणि इंद्रसा मग कधीच नाही. राजाचं वर्णन गोड आहे. आणि दशरथ हे नादवेधी आहेत. नादवेधी या शब्दाचा अर्थ धनुष्यातून बाण सोडताना त्यांना शत्रू डोळ्यांनी दिसलाच पाहिजे याची सक्ती नाही. शत्रूची कोणतीही हालचाल, त्या हालचालीचा ध्वनी त्यांना ऐकू आला, त्या नादाच्या अनुषंगाने बाण टाकला की तो शत्रू संपलाच पाहिजे, इतका अचूक शरसंधान करणारा नादवेधी दशरथ आहे. आणि ती परंपरा पैतृक संपत्ती रामचंद्रांकडे आली आहे. रामचंद्रांना एखाद्याचा वध करण्यासाठी दुसरा बाण टाकायला लागता कामा नये. एका बाणातच काम आटोपलं पाहिजे. त्यामुळं कुठलंही औषध पटकन काम करत असेल तर त्याला म्हणायचं रामबाण औषध. या पांडुरंग हरी वासुदेव हरी, कृष्ण राम 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 राम, कृष्ण राम 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 राम, कृष्ण राम 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 राम, राम राया राघोबा रे, राम राया राघोबा रे, राम राया राघोबा रे, राम राया राघोबा, कृष्ण राम 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 राम, कृष्ण राम 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 राम, कृष्ण राम 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 राम, राम राम राम. पंढरीनाथ महाराज की जय. ज्या दशरथाच्या राज्यामध्ये स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, आपले नागरिक धार्मिक असणं हे राजाचं सुद्धा कर्तृत्व आहे. राजा एमएड आणि बीएडचे सगळे कसे तयार करतो याच्यावरती पुढच्या पिढीचं धार्मिकत्व अवलंबून असतं. बीएड एमएडच्या शिक्षकांची गुणवत्ता याच्यावरती राजाचं लक्ष असतं. त्यामुळं तुम्ही कसं राज्य करता, तुम्ही कशी शेती करता ते पिकावरनं कळतं. म्हणून कोणतं पीक तयार झालं अयोध्येत, स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, आणि पुत्र उपजती निज कुल दीपक. आमच्या घराण्यात असेल, मला काय करायचं आहे त्याचं, ह्याला नवीन विचारसरणी म्हणतात. काय पूर्वजांचं सगळं पाळलंच पाहिजे असं नाही. पूर्वजांना टांगणं म्हणजे मोठेपणा. हे सगळं नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आमच्या हलकट राज्यकर्त्यांनी आणलं का नाही बघा. हे शिकल्यानंतर मुलं आपल्या कुलपरंपरेला पाळण्याच्या दृष्टीनं विरोधी मताची होतातच कशी, याचा अर्थ विरोध करायला शिकवलं जातं. किंबहुना ती परंपरा कुचकामी आहे एवढं तरी शिकवलं जातं. राजा शिक्षण पद्धती कशी ठेवतो, JNU कशी चालते, त्याच्यावर तिथली आंदोलनं कशी होतात ती ठरतात. भारत तेरे तुकडे होंगे असं जेव्हा 10,000 विद्यार्थी एकत्र बोलायला लागतात, ते काय एका रात्रीत तयार केले? या विद्यार्थ्यांच्या सभा घेऊन भारताचे तुकडे करण्याची त्यांच्या मनामध्ये जी इच्छा घालायची, यासाठी दुष्टांनी खूप काम केलं.
ज्यांनी काम केलं त्यांना फळं मिळाली. ते काय काम करतायत याच्याकडं आम्ही दुर्लक्ष केलं. दुर्लक्षाचं फळ अधःपात आहे. मग CCTV कॅमेरे काय करत होते विद्यापीठाचे? कोणत्या खोलीमध्ये कोणत्या सभा चालतात? कोण शिक्षक मुलांना काय शिकवतात? ज्यांनी संसद भवनावरती हल्ला केला असा अफजल गुरु, तो काही मंदिरावरचा हल्ला नव्हता, गुरुद्वारावरचा नव्हता, जैन मंदिरावरचा नव्हता, भारतीय संसदेवरचा हल्ला होता. हा तर भारताचा विषय झाला, हा धर्माचा विषयच नाही झाला. तर अशा अफजल गुरुला फाशी दिल्याबद्दल भारताचा निषेध. अफजल गुरुचे फोटो छातीवरती लावून मिरवणुका निघाल्या आणि तो कन्हैया कुमार इतर लोकांच्या बरोबरीनं घोषणा देतोय, कितने अफजल मारोगे हम घर घर अफजल लाएंगे. अशी घोषणा 10,000 विद्यार्थ्यांकडून ज्यांनी केली त्याला अनेक पक्षांनी आपला प्रवक्ता म्हणून मान्यता दिली. राजाच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. परिणाम दिसल्यावरच कळायला हवं, वरपासून सगळं कुरतडलं गेलं आणि भारताचा अनुदानाचा पैसा खाऊन भारताचे शत्रू केले गेले. म्हणून दशरथाचं कौतुक आहे. अयोध्येत राहता, दशरथाचं खाता, तर मग आपल्या संस्कृतीप्रमाणे पुत्र उपजती निजकुल दीपक नृशंस ना कुणी. सगळ्यात मोठं सर्टिफिकेट कोणी ना नास्तिक. उगा आपलं नास्तिकांची संमेलनं भरवायची आणि त्यांना ढुंगणात अनुदानं घालायची, हे धंदे कधी आयुष्यात केले नाहीत. कोणी ना नास्तिक. अतृप्तीचा कुठे न वावर. अतृप्ती म्हणजे सतत वखवखलेलं असणं. द्या की 5 रुपये. कुठल्याही कामाला तुम्ही गेला, आपला हात पसरलेला, द्या की 10 रुपये. अतृप्तच. तुम्ही काही द्यायची गरज नाही, आम्ही त्याच्यासाठीच नेमलेलो आहोत, करतो हो महाराज काम, चला आमच्याकडनं चहा देतो. अशी माणसं. अतृप्तीचा कुठे न वावर. कुठे कुठे न वावर. गृही म्हणजे घरात अतृप्त कोणी नाही, नगरी म्हणजे गावात अतृप्त कोणी नाही, आणि अंतरी हृदयात अतृप्त कोणी नाही. याला म्हणतात राज्यव्यवस्था. रामायण हे नुसतं गावायापुरतं नाही, तर याच्या पुढचे राज्यकर्ते जर दशरथासारखे उभे करायचे असतील तर कशाने दशरथ होतो? 3 युगानंतर सुद्धा ज्याचं नाव घेतलं जातं असा दशरथ कधी निर्माण होतो? एखादा त्याच्यापेक्षा विकृत निघाला तर 10 वर्षानंतर तुला कोण तुझ्या गावात ओळखत नाही, सत्ता असून. अशी तुझी अवस्था मुंगळ्यासारखी का होते? आणि त्यांना इतकी वर्ष माणसं का आठवतात? व्यवस्था अशी निर्माण करावी लागते. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुत्र उपजती निजकुल दीपक नृशंस ना कुणी कोणी ना नास्तिक. दशरथाचा पराक्रम असा की इंद्राच्या स्वर्गामध्ये जर एखाद्या असुराचा हल्ला झाला तर बाबा रे, वाचवण्यासाठी सैन्य घेऊन ये बरं, असं इंद्रानं सांगावं. दशरथानं जावं आणि इंद्राला विजय प्राप्त करून द्यावा. असं दैवी गुणसंपदेच्या देवांना देखील विजय जेव्हा प्राप्त नाही, तेव्हा मानवी गुणांनी परिपूर्ण असलेला दशरथ त्यांना विजय प्राप्त करून देतात. हा हिशोब लक्षात घेतला पाहिजे. आणि अशाच एका युद्धामध्ये कैकेयीला वरदान दिलंय. त्या युद्धामध्ये कैकेयीनं मदत केली आहे. त्या युद्धामध्ये दशरथाने कैकेयीला नेलंय. कशाला? त्या काळात बायकांना काही शिकवत नव्हते हो, घराबाहेर पडायची सोय नव्हती. मग कैकेयी काय तिथं चहा करून द्यायला गेली होती? ती राजकारण कुशल आहे, युद्धपटू आहे,
युद्धामध्ये कोणाला बरोबर नेलं जातं ती युद्ध कुशल विशारद आहे. तिनं संकटात असताना युद्धामध्ये दशरथाचा जीव वाचवलेला आहे. आणि तिथे ते वरदान मिळालं की बाई ग तुला 2 वरदानं देतो. तिनं पण सांगितलं सही करून चेक देऊन ठेवा, तारीख आणि अमाऊंट नंतर टाकू आपण. ते अतिशय कुशल आहे त्याच्या बाबतीत. तारीख आणि अमाऊंट आपण नंतर टाकू. आणि असे ते 2 चेक दिले गेले, 2 वरदानं दिली. जेव्हा ती कैकेयीनं मागितली की राजा भाबा भरतची माझा राम जावो वनाला, राजा भाबा भरतची माझा राम जावो वनाला, प्राणाहुनीही श्रेष्ठ मानती रघुराजे वचनाला. दशरथाची रामचंद्रांवर अत्यंतिक प्रीती आहे. रामचंद्रांचा विरह झाला तर मृत्यूच येईल याची खात्री आहे, जाणीव आहे. पण तरी सुद्धा रामचंद्रांना बोलवून दशरथांचं म्हणणं इतकंच आहे, बाबा रे तू वनात जावंस असं मला काही वाटत नाही. तेव्हा माझ्या प्रेमासाठी एक काम करशील का? म्हणजे काय करू बाबा? तू मला तुरुंगात टाक आणि राज्य ताब्यात घे. ज्या योगे मी असं सांगीन मी रामाला वनात पाठवायला तयार आहे, आता त्यानेच मला तुरुंगात टाकलाय, मी काय करू? अशा तऱ्हेनं थोडंसं वेगळं नाट्य करायला दशरथांची मान्यता आहे. पण कैकेयीला मी दिला होता शब्द, पाळला पाहिजे असं कुठे गेली उडत, असं आपला शब्द इतक्या हलक्या पद्धतीनं नष्ट करायला ते तयार नाहीत. वेळप्रसंगी कारागृह चालेल, वेळप्रसंगी मृत्यू ही चालेल, पण रघुकुलातल्या माणसांनी दिलेला शब्द स्वतःहून मोडला. रामाने तुरुंगात टांगेल तर मी मोडला असं होत नाही. परिस्थितीमुळे मोडला गेला, मी मोडला नाही. पण मला वचन मोडायला काही हरकत नाही असा कुठेही उद्धटपणा, उर्मटपणा, स्वतःच्या प्राणाची सुद्धा किंमत देऊन दशरथ राजे घेत नाहीत. लक्षात घ्या. त्यामुळे एक वचनी, एक बाणी या सगळ्या गोष्टी अशा पैतृक संपत्तीतून रामचंद्रांपर्यंत पोचत राहतात. अर्थात नंतरच्या काळात मुलांनी त्या डेव्हलप करायच्या असतात, हे अगदी बरोबर. पण रक्तातून कुठून येतं? आधी त्या रक्तात पाहिजे ना ते. शब्दाला कसं दटून राहावं, पराक्रमाला कसं राहावं, राज्यव्यवस्थेला कसं राहावं. आपल्या पुत्रावरती आपल्या ममतेची छाया असेल तरी सुद्धा कुलपरंपरेला योग्य होत नसेल तर मृत्यू पत्करला, पण परंपरेला धक्का लागता कामा नये. इथपर्यंतच्या त्यागाला कसं उभं राहावं? दशरथाने वागून दाखवावं आणि मग रामचंद्राने आपल्या वडिलांचं अनुकरण करून दाखवावं. अशा रीतीचं हे गोड रामायण. आज दशरथांच्याबद्दल 4 गोष्टी बोललो. आता शिवाजीराजांच्या, शहाजीराजांबद्दल थोड्याशा गोष्टी बोलणं आवश्यक आहे. तो विषय उत्तरंगात घेण्यासाठी सांप्रत आपल्याला परत भूपरागाचाच आश्रय घ्यावा लागणार आहे. राम गावा राम ध्या, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा राम ध्यावा.
रामचंद्र महाराज की जय.